MPSC प्रिलिम 2025 अपडेट डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा होणार आहे। स्टेट सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेचे हॉल तिकीट आलेले आहेत, पण आपल्या प्रोफाईलला ती दाखवत का नाही आहेत। चला पाहूया संपूर्ण डेमो कसं डाउनलोड करायचं हॉल तिकीट। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। चला पाहूया कसं करायचं डाउनलोड हॉल तिकीट। सुरुवातीला गुगलला जायचं, सर्च बारमध्ये तुम्हाला MPSC लॉगिन असं टाईप करायचं आहे। MPSC लॉगिन टाईप केल्यानंतर तुम्हाला MPSC लॉगिन असं दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं। पहिलंच पेज दिसेल MPSC लॉगिनवरती, त्याच्यावर क्लिक करायचं। हे पेज तुम्हाला ओपन होईल। ऑफिशियल पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर आणि तुमचा पासवर्ड टाकून लॉगिन करायचं आहे। जो तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल आयोगाच्या अकाउंटला तुमच्या MPSCच्या, तोच टाकायचा, पासवर्ड टाकायचं। त्यानंतर लॉगिन केल्यानंतर असा कॅप्चा येईल आणि परत प्रोसीड म्हणायचं। कॅप्चा टाकायचा आणि प्रोसीड केल्यानंतर तुमचं प्रोफाईल ओपन होणार आहे, ऑफिशियल प्रोफाईल ओपन होणार आहे। याच्यावर मध्ये तुम्हाला माय अकाउंटवरती क्लिक करायचं आहे। माय अकाउंटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जेवढे फॉर्म परीक्षेला भरलेले आहेत तेवढे सगळे या ठिकाणी ओपन होत आहेत। स्क्रोल करून खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर महाराष्ट्र स्टेट सिव्हिल सर्व्हिसेस या ठिकाणी तुम्हाला प्रिलिमिनरी 2025 दिसेल। महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस गॅजेटेड कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2025 दिसेल। त्याच्यापुढे व्ह्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर इथं फ्री रिसिप्ट आणि याच्या खालीच तुम्हाला ॲडमिट कार्ड दिसतं, मात्र या ठिकाणी ॲडमिट कार्ड शो होत नाही। मग तुम्हाला काय करायचं आहे, आयोगाने जे तुम्हाला प्रसिद्धीपत्रक टाकलेलं आहे याच्यामध्ये 6 नंबरचा मुद्दा आहे बघा। प्रवेश प्रमाणपत्र मिळवण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास आयोगाला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे। secretary@mpsc.government.in व support@mpsc.government.in या ईमेलला अथवा 022 69 12 39 14 किंवा 73 038 21 822 या दूरध्वनी क्रमांकावरून फोन करून तुम्हाला माहिती घ्यायची आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा। धन्यवाद।